नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। तीर्थक्षेत्र तोंडोली ज्ञानेश्वर पारायण एकीचे बळ हिरक महोत्सवाकडे वाटचाल। तीर्थक्षेत्र तोंडोली तालुका कडेगाव येथील श्री अंबाबाई मंदिर परिसरात मागील 52 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेले श्री ज्ञानेश्वरी पारायण आजही भक्तिभावाने आणि एकतेच्या बळावर सुरू आहे। सन 1973 साली हरिभक्त परायण श्रीपती आबा तांबवेकर महाराज यांनी या पारायण परंपरेची मुहूर्तमेढ रोवली होती। तेव्हापासून अखंड हरिनामाच्या गजरात आणि संत साहित्याच्या अभ्यासातून ही परंपरा अखंड जोपासली जात आहे। प्रारंभी काही मोजक्या भक्तांपासून सुरू झालेल्या या आध्यात्मिक उपक्रमाने आज महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी आणि असंख्य भाविकांना एकत्र आणले आहे। गावातील श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, तरुण असा भेद न राखता सर्वांनी मिळून एकीचे बळ या ध्येयाने प्रेरित होऊन पारायणाला सामाजिक चळवळीचे रूप दिले आहे। गतवर्षी पारायणाने सुवर्ण महोत्सव साजरा केला। आता त्याच उत्साहाने आणि श्रद्धेने हिरक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। गावकऱ्यांच्या अथक परिश्रमातून आणि यल्लमा मातेच्या आशीर्वादाने पारायणाचे स्वरूप दिवसेंदिवस भव्य होत आहे। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या मंगलवाणीने दररोजची रात्रीची कीर्तने रंगत असून हजारो भाविक हरिस्मरणात तल्लीन होत आहेत। अन्नदाते ग्रामस्थ भक्तिभावाने भोजन आणि नाश्त्याची सेवा करत आहेत। परिसरातील भजनी मंडळी रात्रभर जागरणे करत असून तरुण मंडळी नियोजनात, स्वच्छतेत, भोजन व्यवस्थेत आणि भक्तांच्या सेवेत आघाडीवर आहेत। पावसाळ्याचा विचार करून सुयोग्य मंडप, प्रकाश योजना आणि आसन व्यवस्था यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे। या पारायणाचं वैशिष्ट्य म्हणजे तरुणाईचा सक्रिय सहभाग। पारंपरिक भक्तिभावासोबतच नव्या पिढीला प्रवचन आणि कीर्तन करण्याची संधी दिली जाते। या उपक्रमातून अनेक तरुण व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख होत आहेत। पारायणामुळे गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि संस्कार मूल्यांची दृढ प्रेरणी झाली आहे। या अखंड परंपरेचा प्रभाव इतका गाढ आहे की तोंडोली हे गाव जणू दुसरे पंढरपूर भासते। संतांच्या विचारांनी आणि नामस्मरणाने भरलेलं वातावरण भक्तांच्या मनाला उभारी देत आहे। लवकरच या अखंड ज्ञानेश्वर पारायणाची सांगता सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असून त्यात सुंदर संत चरित्रांवर आधारित जिवंत देखावे, भारूड, कीर्तन आणि भजनांचा कार्यक्रम होणार आहे। गाव सजलं आहे, भक्त भावनेने ओथंबून वाहत आहेत आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रार्थना, धन्य आजी दीन ज्ञाने संतांचे दर्शन। शब्दांकन सुब्राव मारुती मोहिते सर, तोंडोली। पत्रकार शिवाजी मोहिते, तोंडोली। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर, चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।